श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 31 आणि 32। आपण अनादि अनंत आहोत। आपण अनादि अनंत आहोत असे जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ आपण वैयक्तिकरित्या तसा असतो असा मुळीच नाही आणि तसा मुळीच घेऊ पण नका। तर सर्वच अनादि अनंत आहे। पण तुम्हाला वैयक्तिकरित्या तसे असायला आवडत असेल किंवा पाहिजे असेल तर तुम्ही अनादि अनंताला मर्यादित केले असे होईल। मी अमुक तमुक आहे असे तुम्हाला वाटते, म्हणूनच असे विचित्र प्रश्न उद्भवतात। अशी जाणीव नसताना हा प्रश्नच कसा उत्पन्न होणार? स्वतःच्या सत्तेने तुम्हाला काय करता येते? अर्थात काहीच नाही। झोपता येते, जागता येते, मलमूत्र विसर्जन करता येते, काहीच करता येत नाही। मग काहीतरी केल्याचा अभिमान तरी का धरावा व देहबुद्धी घट्ट का करावी? देह तर तुमचे काहीच ऐकत नाही, तो फक्त त्याचे शरीर धर्म पाळतो। तुम्हाला त्यात तो मुळीच ढवळाढवळ करू पण देत नाही। देहाला बालपण, तरुणपण, म्हातारपण आले गेले तुमचे म्हणून यातील काय? तुमच्या सहवासाला काय राहिले? काहीच नाही। सांगा बरे। देह हे माझे रूप आहे हे तुझ्याच अनुभवाने खोटे ठरेल तेव्हाच तू पूर्वीचा जसा होता तसा होशील व स्वस्वरूपात असशील, म्हणजे स्थापित होशील। आम्ही तुमच्या देहाशी बोलत नाही, तुम्ही पण आमच्याशी देहरूप घेऊन बोलू नका। देह आहे तुमचा, असू द्या, काहीच अडचण नाही। त्याला निकोप ठेवा, आरोग्यवान ठेवा, स्वस्थ ठेवा। पण देह सोडणारे किंवा देह पकडणारे जे काही देहात आहे त्याची मात्र ओळख करून घ्या। शुद्ध प्रकाश तू आहेस हे सदैव ध्यानात ठेवा। आपल्या प्रकाशाने आकाशही कळते की आकाशामुळे आपण कळतो, याचा विवेक करा। आपले आत्मस्वरूप प्रथमपासूनच आपणच आपण आहोत, ते परत मिळवण्यासारखी गोष्ट नाही। मी अमका तमका याच्या विचारांती जे असते तीच खरी विश्रांती। विचाराचा अंत म्हणजेच विश्रांती। आपण आहो म्हणायला वाचा किंवा वाणी नसतानाही तुम्ही असताच। प्रातःकाली आपल्याला जाग येते, जागे होणारा जाग येण्याच्या अगोदरचा आहे। कोणत्याही क्रियेने स्वस्वरूपाचा धर्म साध्य होणार नाही। सर्वच्या सर्व साधने हे देहधर्मीच आहेत। मी केवळ शुद्ध ज्ञान आहे म्हणून असे स्मरून रात्री झोपा आणि सकाळी त्याच स्मरणात उठा। एवढेच करा, हेच तुमचे साधन। इतर साधने करून जे साधनातीत आयते असलेले असे कधीच सापडणार नाही। ज्या ज्ञानामुळे जाग येते, झोप कळते, त्या ज्ञानाचा प्रकाश हा तुमचाच आहे, पण माणसाचा नव्हे। माणसामध्ये जे सिद्ध म्हणून आद्य म्हणून जे काही आहे त्याचाच तो प्रकाश आहे। ज्याच्याने मुंगीपासून इतर सर्वच प्राणिमात्रांना आपण असल्याचा आठव आहे, त्या आठवाचाच हा प्रकाश आहे। आठव म्हणजे कायत असलेले पण आपणाला आपण दर्शविते ते ज्ञान। या अशा ज्ञानापेक्षा जगात वरचढ दुसरे असे काहीही नाही। म्हणून स्वतःची आठवण न करताच
तुमचा जो आठव आहे, जो असणेपणा आहे, त्याकडेच लक्ष ठेवा. आमचे असे हे म्हणणे ज्याला आवडले, त्याच्या अनेक जन्माची जणू आरती झाली. आता तुम्हाला चिरायू समाधान, जे वस्तुतः तुमचाच स्वभाव आहे, तेच तुम्हाला जणू वापस मिळणार आहे. देहधारीचे समाधान कधीच होणार नाही, कारण किती पाहिजे हे त्यालाच माहीत नाही. फक्त अधिकाधिक पाहिजे एवढेच त्याला समजते. त्याच्या मागण्याला काहीच मर्यादा नसतात. भाग 32. ऐकलेले ध्यानात घेऊन त्याचे चिंतन सतत करत राहणे हेच मुख्य भजन. म्हणून असे हे भजन आणि हृदयस्थ चैतन्य ज्ञानाची, चैतन्यनाथाची हीच पूजा करा. तुम्ही असे तुमचेच चिंतन करत करत जर राहाल तर योग्यतेची पहाट निश्चित उगवेल. जागा असून, बसलेला असून जो बिना शब्द झाला, मौन झाला, त्याची तीच खरी महापूजा होय. या बिना शब्दात, या महापूजेत सांसारिक पारमार्थिक काहीच शब्द नसतात. तुमची आठवण न करताच तुमचा जो आठव आहे त्यालाच भजा. ब्रह्मदेवाच्या डोक्यातून अशी ज्ञानगंगा वाहत होती. ते काही पाणी नव्हते. तुम्ही स्वतःला अशाश्वत समजता, म्हणून शाश्वत तुमच्या हातून गळून पडते, सुटून जाते. तसे ते नेहमी हातीच असते, म्हणजे ते कधीच विसरायला होत नाही. अनंत अनंत साधने केली तरी स्वस्वरूपावरील आवरणे दूर होणार नाहीत. उलट ती आवरणे जास्त गडद आणि टिकाऊ होतील. कोणत्याही प्राणीमात्राच्या वाढीची सीमा कुठपर्यंत असते, तर त्याच्यापासून परत सशक्त बीज तयार होऊन पुढचे प्रजोत्पादन होईपर्यंत. आपणाला संपूर्णपणे यथार्थतेने जाणणारा व अपूर्ण जाणीव का व कशी निर्माण झाली हे ओळखणारा जो आहे तोच खरा सद्गुरू म्हणावा. त्याचेच पाय धरा, त्याच्याच वचनावर विश्वास ठेवा, त्यालाच चिटकून राहा. स्थिरत्व म्हणजे काय हे स्वतःला कळले पाहिजे. हे स्थिरत्व जाग, झोप अथवा समाधीत नाही. चैतन्याला आपण चैतन्य आहोत याचे सुद्धा भान नाही. यालाच स्थिरत्व म्हणतात. प्राणच व्यवहार करतोय, तुम्ही काहीही करत नाही. कायेतून प्राण बाहेर गेला की तो मूळच्या विशाल असा आपसुकच महाप्राणात रूपांतरित होतो. हे कळले तर मरणाची भीती कधीच वाटणार नाही. ज्याच्याने कळणारे कळते, त्याला थोडा वेळ शांत निवांत बसून कोणताही शब्द ओठात किंवा मनात न उमटू देता त्यालाच पहा. सोहम हा अजपा जप मन शांत करण्याकरता सर्वात मोठे असे प्रभावी साधन आहे. यामुळे सत्वगुण अतिशुद्ध होतो व माफीच्या साक्षीदाराप्रमाणे आपली सर्वच्या सर्व हकीकत सांगून टाकतो आणि मोकळा होतो. आता बोलणाराही तोच आणि ऐकणाराही तोच. आत्मतत्व मुळात शुद्धच आहे, पण जगातले ऐकल्यामुळे, वाचल्यामुळे, जास्त माहिती मिळवल्यामुळे तो बांधल्या गेल्यासारखा झाला आहे. त्यामुळे ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू पाळतो, शंकर संहार करतो वगैरे वगैरे त्याच्यावर थोपवलेल्या केवळ कल्पना आहेत, केवळ भ्रम आहे. शेणात किडे उत्पन्न होतात, ते कोणत्या ब्रह्मदेवाने निर्माण केले आहेत हो? त्याचे पालनपोषण विष्णूने केले आहे की त्याचा संहार कोणता शंकर करतो?